दिल्लीतील जंतर मंतर येथे झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईवर सर्वोच्च न्यायालयाने गंभीर प्रश्न उपस्थित केलेत। काय आहेत प्रश्न पाहूयात। दिल्लीतील जंतर मंतर येथे झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईवर सर्वोच्च न्यायालयाने गंभीर प्रश्न उपस्थित केलेत। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सुनावणी दरम्यान तरुणांचं म्हणणं ऐकणं आणि ते का आंदोलन करत आहेत हे समजून घेणं हा हिंसाचार टाळण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे असं निरीक्षण नोंदवत कायदा अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांनी शांततापूर्ण आंदोलनाच्या वेळेस संयम बाळगला पाहिजे असा सल्ला दिला। प्रत्येक आंदोलनाला केवळ कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून पाहू नका, आंदोलकांच्या मागण्या आणि त्यामागील कारणं ही समजून घेण्याचाही प्रयत्न झाला पाहिजे असं सुद्धा न्यायालयानं नमूद केलंय। त्याच वेळेस कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यानं अधिकाराचा गैरवापर केला असल्यास त्यालाही संरक्षण देता येणार नाही अशी भूमिका सुद्धा न्यायालयानं व्यक्त केली। या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयासमोर केवळ पोलिसांच्या कारवाईचा मुद्दा नव्हता, तर सरकारनं आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सुद्धा आहे। ही याचिका ॲडव्होकेट आणि भाजपा नेते अश्विनी कुमार उपाध्याय यांनी दाखल केली आहे। त्यांनी सरकारला आंदोलकांवरील FIR आणि गुन्हे मागे घेण्यापासून रोखण्याची मागणी केली आहे। तर सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्ट नेमकं काय म्हणालं पाहूयात। तरुणांचं म्हणणं आधी सरकारनं ऐकून घ्यायला हवंय, हे म्हणणं समजून घ्यायला हवंय। आंदोलनावर संयमानं कारवाई करा असं सुद्धा कोर्टानं म्हटलंय। शांततापूर्ण आंदोलन हा घटनात्मक अधिकार आहे असंही निरीक्षण सुप्रीम कोर्टानं नोंदवलंय। प्रत्येक आंदोलन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नाही असं सुद्धा म्हटलंय। हिंसाचार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा असं सुद्धा कोर्टानं स्पष्ट केलंय। विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त होऊ देऊ नका, किरकोळ गुन्हे मागे घेण्याचा विचार करा असेही निर्देश दिलेत। विद्यार्थ्यांना शिक्षण सुरू ठेवू द्या असंही कोर्टानं म्हटलंय। पोलिसांनी अनावश्यक बळाचा वापर टाळावा असेही आदेश दिलेत। राज्यांनी संवेदनशील भूमिका घ्यावी असं राज्यांना सुद्धा निर्देश दिलेत।